घंटागाड्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी आयुक्तांनी भेट नाकारली। महानगरपालिकेतील घंटागाड्यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रार मांडण्यासाठी समाजसेविका संगीताताई बिराजदार यांनी आज आयुक्त सचिन ओंबासे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला। मात्र आयुक्त साहेबांच्या अनधिकृत अधिकाऱ्यांनी त्यांना वारंवार फिरवाफिरवी करत ठेवले आणि अखेरीस प्रत्यक्ष भेट घेण्यास नकार दिला। भ्रष्टाचारासंदर्भात गंभीर मुद्दे उपस्थित करण्यासाठी त्या स्वतः आयुक्तांच्या कार्यालयात गेल्या होत्या, परंतु जबाबदार अधिकाऱ्यांच्या या टाळाटाळ वृत्तीमुळे तक्रार मांडण्याची संधीच मिळाली नाही। समाजसेविका बिराजदार ताई यांनी सांगितले की शहरात बेकायदेशीर घंटागाड्यांचा वावर होत आहे। सर्व गाड्यांचे PUC इन्शुरन्स व तसेच पासिंग संपुष्टात येऊन सुद्धा या गाड्या रस्त्यावर धावत आहेत। या गाड्यांची अवस्था इतकी खराब आहे की एखादा मोठा अपघात झाल्यास त्याला कोण जबाबदार, याबाबत स्पष्ट पुरावे घेऊन मी आयुक्तांना भेटायला गेले, पण जबाबदार अधिकाऱ्यांनी मला मुद्दाम अडवलं। लोकांच्या कराराच्या पैशाचा भ्रष्टाचारात वावर होत असताना प्रशासन गप्प बसत आहे, हे दुर्दैवी आहे। यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून महापालिकेत भ्रष्टाचार संबंधी प्रश्न उपस्थित करणे एवढे कठीण का केले जाते, असा सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे। स्थानिक पातळीवर या घटनेची मोठी चर्चा सुरू असून भ्रष्टाचार प्रकरण दाबून टाकण्यासाठीच हा प्रयत्न असल्याची कुजबूज सुरू झाली आहे। आता या प्रकरणी आयुक्तांची भूमिका काय राहते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे। माननीय श्री वीरभद्र महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष संगीताताई बिराजदार यांचे चिरंजीव इंडियन न्यूज 5 चॅनलचे उपसंपादक प्रवीण तोरगी विषय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांना कळवण्यात येते की आपल्या मनपा अंतर्गत असलेल्या घाण कचरा संकलन विभागामध्ये अनुगुणी कारभार सर्रासपणे सुरू आहे। सदरील खालीलप्रमाणे सविस्तर तक्रार सादर करत असून सदरील तक्रारवरील तात्काळ दिनांक 13/8/2025 रोजी कारवाई करून कारवाईचा अहवाल तक्रारदार देण्यात यावा, अन्यथा स्वतंत्र दिनांक 15/8/2025 रोजी पासून बेमुदत धरणे आंदोलन माननीय जिल्हाधिकारी सोलापूर पूनम गेट बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे। कायदेशीर कारवाई करून मक्तेदाराचे जे टेंडर घेतले त्यांच्यावर कारवाई करण्यात होण्याबाबत निलंबित करण्यात यावं। माननीय सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या सेवेस निर्देशास सोलापुरातील घंटागाडी म्हणजेच कचरा गाडी हे आपल्या सोलापुरात 240 ते 250 घंटागाड्या असून या घंटागाडीवरती गैरप्रकार भरपूर प्रमाणात चाललेला आहे। याचं कारण असं आहे की त्या घंटागाडीच्या चालकाकडे लायसन नाही, त्या घंटागाडीचं परमिट नाही, त्या घंटागाडीचं पासिंग नाही, त्या घंटागाडीचं इन्शुरन्स सुद्धा नाहीये आणि घंटागाडीमध्ये ते कचरा गाडी म्हणतो आपण, त्या कचरा गाडीमध्ये कचरा भरायची पद्धत सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने कचरा उचलला जातो। ओला तर ओला, सुका तर सुका, परंतु ते ओला सुका उचलत असताना सुद्धा शहरातून त्याची ने-आण करत असताना शहरामधून रोडवरती निघाल्यानंतर त्या घंटागाडी मधलाच कचरा उलट घंटागाडीच्या कचऱ्यामुळं शहरातील काही रस्ते खराब होत आहेत, काही रस्त्यावरती कचरा पडत आहे, काही कचऱ्यामुळे लोकांना नाहक त्रास होत आहे। तर त्या घंटागाडीच्या कचऱ्याबद्दल जे कंत्राट ज्या व्यक्तीला दिलेलं आहे त्या व्यक्तीचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे की आपल्या कंत्राटमध्ये आपल्या घनकचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये त्याची कुठलीही दक्षता नसताना महानगरपालिकेने यांचं घंटागाडीचं टेंडर रद्द करावं किंवा या घंटागाडीची चौकशी पूर्ण करावी। यामध्ये सखोल चौकशी करून ह्या गाड्यांचा इन्शुरन्स, पासिंग वगैरे, लायसन्स वगैरे काही नसताना या व्यक्तीला महानगरपालिका आयुक्तांनी टेंडर कशा पद्धतीने दिलंय हे जनतेसमोर ठेवावं। आणि याबद्दल आरटीओंना बी विनंती आहे की सोलापुरात नाहक 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या जर फिरत असतील तर त्यांना तुम्ही दनादन दंड मारत आहात। मग शासकीय गाड्या असताना, शासकीयच्या अधीन असताना, शासकीयच्या गाडी अधीन असताना त्या शासकीयमध्ये जे कारभार चाललाय त्याच्याकडे आरटीओ साहेबांचं लक्ष आहे की नाही का? शासकीय खातं म्हणजे आरटीओ साहेबांचं एक वैयक्तिक खातं आहे का? शासकीय खात्यामध्ये हे कारभार केलं तर मान्य आहे का आरटीओ साहेबांना? तरी या
गाड्यावरती ज्या प्रकरणावरती आम्ही तक्रार सारखं वारंवार देऊन सुद्धा आमची दखल घेतली गेली नाही. तर आरटीओ साहेबांना बी विनंती आहे की आपल्या मार्फत महानगरपालिकेच्या घनकचरा गाड्याचे व्यवस्थापन ह्या कशा आहेत ते आपण स्वतः समक्ष त्या गुत्तेदारांना किंवा त्या गाडीच्या नोंदणीप्रमाणे जे काय शासकीय लोक असतील किंवा शासनाची गाडी असेल त्याची सखोल चौकशी करून सर्व गाड्या व्यवस्थित आहेत की नाही यापासून नागरिकांना धोका होऊ नये याची काळजी आरटीओ साहेबांनी घ्यावी. आणि महानगरपालिका आयुक्तांना सुद्धा मी सूचना करतो की आयुक्त साहेब आपल्या निर्देशास आणून देण्याऐवजी आपण एक GR काढलेला असाल की हे घनकचरा टेंडर, तर त्या घनकचरा टेंडर मध्ये कुठल्या प्रकारे गाड्या आपण मागविता त्या प्रकारे गाड्या आहेत का याच्यावरती मी पूर्ण लक्ष देऊन साहेबांनी आयुक्त साहेबांनी हे पाहणी करून जर का ते योग्य असतील तर तुमचा कारभार चालू राहू द्या, जर अयोग्य असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि टेंडर रद्द करावी हीच विनंती. बरोबर.